केंद्रित दिलासा म्हणून ही सवलत देण्यात आली आहे। राज्यसभेमध्ये आज आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक 2026 ला मंजुरी देण्यात आली। यामुळे अमरावती ही आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी ठरली आहे। लोकसभेनं या विधेयकाला कालच मंजुरी दिली होती। राज्यसभेमध्ये आज जनविश्वास सुधारणा विधेयकही मंजूर करण्यात आलं। लोकसभेमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल प्रशासकीय विधेयकावरती चर्चा सुरू आहे। गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं। सीएपीएफच्या अधिकाऱ्यांसाठी भरती आणि सेवा प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडण्यात आले। त्याआधी सर्व वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणं अनिवार्य नाही असं ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। या अधिवेशनाचं कामकाज आज स्थगित होणार असलं तरी येत्या 2 किंवा 3 आठवड्यामध्ये विशेष सत्र बोलावलं जाणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत दिली। महिला आरक्षण विधेयकामध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यासाठी हे सत्र बोलावलं जाईल असं ते म्हणाले। काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। या संदर्भात बहुतांश पक्षांशी सकारात्मक चर्चा झाली आहे। काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांच्या नंतर हे सत्र घ्यावं असं पत्र लिहिले असंही त्यांनी सांगितलं। सर्व पक्षांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेतला जाईल। महिला आरक्षण सुधारणा विधेयक एकमतानं संमत व्हावं असा आमचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं। या मुद्द्यावरती सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती। राज्यसभेचं कामकाज 16 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आलंय।